स्वागत करते। तर आज आहे वटपौर्णिमा, तर माझ्या सर्व गोडताईंना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। तर मी आता तयार झालेली आहे, तर अगदी साधी सिंपल अशी तयार झालेली आहे। आता वाजलेला आहे 1। तर माझी कामं वगैरे सर्व आवरल्यानंतर मी पूजेला जाणार होती, तर स्वयंपाक करून घेतला, त्यानंतर साफसफाई, भांडी, कपडे सगळं काही आवरून घेतलंय आणि आता मी वडाला जाणार आहे। तर त्या अगोदर मी तुम्हाला दाखवते की मी पूजेचं जे ताट आहे ते कसं बनवलेलं आहे। तर या ठिकाणी पूजेच्या ताटामध्ये सर्व साहित्य काढून घेतलेलं आहे। पाण्याने भरलेला एक तांब्या घेतलेला आहे, हळदी कुंकाचं पंचपाळ, पंचामृत, साखर, गुळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य, धूप, अगरबत्ती, त्याचबरोबर हा आहे कच्चा धागा, फुलं घेतलेली आहेत। ओटी भरण्यासाठी म्हणजे वडापाशी आपण एक ब्लाउज पीस, ओटीचं साहित्य आणि हा जो सुवासिनीचं जे हे वाण असतं ते देखील आहे। एक कापसाचं वस्त्र, एक आंबा घेतलेला आहे आणि आपण ज्या सुवासिनींची ओटी वगैरे भरणार आहोत त्यांच्यासाठी गहू आणि आंबे घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने मी साधी सिंपल अशी पूजेची थाळी तयार केलेली आहे। तर आता मी पूजेला जाऊन येते आणि त्यानंतर मी तुमच्याशी बोलते। दीदी आता नको कोण व्हिडिओ काढते दीदी, फोटो काढ ना आमचा, व्हिडिओ पण काढते वडाची पूजा करून झाल्यानंतर सुवासिनींचं हळदी कुंकाचा जो मान असतो तो देखील झालेला आहे आणि त्यानंतर मी निघालेली आहे घरी। तर मी आता वडाला जाऊन आलेली आहे आणि खूप जास्त उशीर झाला आहे, कारण खूप जास्त तिथं गर्दी होती आणि आम्ही म्हणजे बराच वेळ थांबल्यानंतर आमचा नंबर आलेला। तर आता मी बसलेली आहे आणि भूक देखील बऱ्यापैकी लागलेली आहे। तर हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओसोबत, तोपर्यंत सर्वांना बाय बाय।